चव्हाण सर यांना आपण ऐकताय. निश्चितच आपलं दोघांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. पंच शेखर आणि आमचे अविनाशजी टेंबे सर यांचा हिरवा कंदील येईल. सामन्याला सुरुवात होतीये. व्यूव्हर सज्ज होतीये. वडवली बी संघाच्या वतीनं कमलेश पाटील षटक क्रमांक 1 ची सुरुवात करतोय. पहिलाच बॉल खाली राहतोय. सिमेंटची खेळपट्टी. कमलेशला भरपूर अनुभव सिमेंटच्या खेळपट्टीचा सुद्धा आहे आणि या मैदानावरती खेळण्याचा सुद्धा आहे. समोर मातब्बर बॅट्समन आहे आपण पाहताय जिग्नेश आणि त्याला साथ देण्यासाठी यावेळेस करण येतोय. ही सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतेय. निश्चितच कमलेश पाटीलचा हा पहिला चेंडू डॉट येतोय. आश्वासन आणि आश्वासक सुरुवात आपल्या संघासाठी देतोय. स्ट्राईक एंड वरती जिग्नेश धानमेहरला आपण पाहताय. लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन आहे. यावेळेस पुन्हा एकदा वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आउटसाइड द ऑफ जास्त बाहेर रीच पासून दूर ठेवत असताना बॅट फिरवली. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. निश्चितच एक चांगल्या दर्जाचा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. कमलेश पाटीलच्या माध्यमातून हा डॉट बॉल आपण पाहताय. वेगवान तेजतर्रार गोलंदाजीसाठी आणि मास्टर माइंड खेळासाठी ओळखला जाणारा हा कॅप्टन कुल कमलेश पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंड वरती जिग्नेश धनमेर. यावेळेस पहा ऑन साइडला खेळलेला फटका सीमारेषेवरती. त्या ठिकाणी फिल्डर प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर झाली मात्र हाताला ब्रश केलं, चटका दिला आणि त्यानंतर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. द्वितीय फेरीची मॅच मैदानावरती आपण पाहताय. कमलेश पाटील यावेळेस हा चेंडू सुंदर चेंडू येतोय. निश्चितच कमबॅक करत असताना चौकारानंतर टाकलेला हा डॉट बॉल. आदरणीय ऋषिकेशजी पाटील आणि मंगेशजी म्हात्रे मान्यवरांच्या वतीनं ज्यानं कोण विकेट हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. वडवली बी संघासाठी हे पारितोषिक असणार आहे. सूचना लक्षात घ्या. कमलेश पाटील पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. स्ट्राईक एंड वरती जिग्नेश. या चेंडूवर स्वतःच्या दिशेला फटका चांगला आहे. क्लासिकल नजराणा. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडून जातोय. लॉंग ऑफ बाउंड्री क्लिअर करतोय. दणदणीत फटका. चौकार. चेंडूच्या गुणवत्तेवरती निश्चितच खेळणं ही खासियत राहिली आहे. पालघर ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत जिग्नेश धानमेहर. ज्यानं निश्चितच सुरुवात आपण पाहिलं असेल तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार दिली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहाल तर 2 चौकार त्याच्या बॅटमधनं येत आहेत. एकंदरीत 5 चेंडू फेस केलेत आणि 8 धावा खेळतायत. सुरुवात चांगली करून देण्यासाठी निश्चितच ओळखलं जातं. एक चांगला ओपनर म्हणून ख्याती आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली आहे. आज बदलापूर नगरीमध्ये दूरवरचा प्रवास करून आलेला हा संघ मैदानावर आपण पाहताय. अपोलो स्पोर्ट्स चिंचणी आपलं पुन्हा एकदा बदलापूरच्या नगरीमध्ये आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. समोरून फाईट करते चेंज द गेम वडवली बी हा संघ मैदानावरती. निश्चितच या मैदानावरती अजिंक्यपद पटकावलेला हा संघ आहे. प्रत्येक वर्षी स्पर्धा आपण पाहत असाल तर फायनल मध्ये खेळणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हा बॉडी लाईन चेंडू बॅट फिरवली मात्र पायावरती आदळत असताना पाहायला मिळतोय. निश्चित एक धावी लेगबाईचा इशारा येतोय. एका धावीची मदत धावफलकाला करतायत. एक षटक या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय त्या 9 धावा. मॅच आपण पाहताय अपोलो स्पोर्ट्स चिंचणी विपक्ष चेंज वडवली बी. निश्चितच मॅचला रंजक पाहायला मिळेल आणि मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पंचांकडे सुपूर्द करा. निश्चितच सामना रंगतदार आहे आणि या रंगतदार सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक आणि समालोचन कक्षामधनं मराठी भाषेतलं एक सर्वोत्तम समालोचन आपण ऐकूयात. या ऐकूयात व्हॉइस ऑफ वाकळण सन्माननीय ओमकारजी शेटे सर यांना. धन्यवाद. थैंक यू सो मच सुपनाजी खाडे सर. षटक मैदानावरती संपलंय आणि ते राहिलं दोन्ही टीमसाठी अगदी चांगलं कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले होता. 3 षटकांची मॅच आणि पहिल्या षटकात 9 धावा तब्बल खर्च झाल्यात.
आणि 3 ओव्हरची मॅच. दोन्ही पिंच हिटर्स स्लॉग बॅटर्स खरं तर मैदानावरती आले, जिग्नेश आणि करण. आणि जिग्नेशनं सामना केला 6 बॉलचा. रन्स त्याच्या बॅटमधून आलेत 8. मागच्या मॅचमध्ये ना एक तुफानी फटकेबाजी जिग्नेशच्या बॅटमधून आपण पाहिली. एक चांगला डाव साकारत 5 ओव्हर 86 बनवले होते. आता लढाई आहे ना काटाकीर आहे, कारण समोर आहे आरोहीला पण गेम वडवली ऋतिक पाल बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती केलाय वार. चाललाय बॉल बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषार. एक जबरदस्त आणि सुंदर फटका. जिग्नेश ऑन फायर. आता लय सापडली. षटकार येतोय. षटकारानं स्कोर पुढे झालाय. टीमची टोटल आहे धावफलकावरती 15 धावा. पहिल्याच बॉलवरती वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. टाकला होता राईटी बॅटरसाठी ऑफ ब्रेक. खरं तर ऋतिक राऊंड विकेट आल्यानंतर राईट आर्म बॉलर आहे, त्याचा लेग कटर होता, त्याच्यावरती आला षटकार. पुढचा बॉल काय? पुढचा बॉल ऋतिक पाटीलच्या नावावरती आहे, कारण ते मिडल प्रॉपर झालं नाहीये, बट तरी देखील रिझल्ट कदाचित चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतं बॉल. सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलं आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. फलक कृष्णा मिश्रा साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फुल न फुलाची पाकळी देण्यात आली आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान. खरं तर हीच या स्पर्धेची ओळख आहे. धावफलक 2 ने पुढे जाते 17. या मॅच मध्ये ना कमीत कमी 40+ धावा हे माइंडसेट असायला हवं, कारण समोर आहे कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील वन ऑफ द फेवरेट अँड आयडल टीम वडवली आता बॅटच्या रडार मध्ये होता, फसवलाय. बॅट अँड पॅड मध्ये टाकलाय. मिड विकेटला बॉल हवेत आणि फलंदाज फसलाय. विकेट मिळते टीम वडवलीला आणि फलंदाज बाद होतो जिग्नेश. बॅक टू डक आउट. मध्ये फिंगर रोल करून टाकला होता. खरं तर त्याला फ्लिक करायचं होतं जिग्नेशला स्कोअर लेगच्या वरनं. आपण म्हणतो ना प्रत्येक बॉल वरती क्रिकेटच्या विकेट वरती रन आहे, फक्त त्या बॉलच्या मेरिट नुसार खेळायला हवं. इथे जास्त शफल झाले. गोलंदाजानं आपलं स्किल प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. बॅटन पॅड मध्ये फिंगर रोल करून टाकला, हलकासा फिरला बॉल, त्यामुळे फ्लिक करायला जमलं नाही बॅटरला ज्या टायमिंग सोबत करायचं होतं. बट तेच जर मिड विकेटला लॉफ्ट केलं असतं तर एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला असता. या छोट्या छोट्या बेसिक्स मध्ये ज्यावेळी मिस्टेक्स होतात ना त्यावेळी विकेट जातात आणि तेच घडलं जिग्नेश सोबत. बॅटर मैदानावरती येतो विनीत. दोन्ही फ्रेश बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकही बॉलचा सामना दोघांनी केला नाहीये. इथे लाईन चांगली आहे का प्रश्न जरूर होता. रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे फ्लॅग होईल. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्राईम मिनिस्टरच्या विरुद्ध आज हर्षित राणानं एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स काढले. 18 नंबर स्कोर कार्ड वरती या शतक 81 आपल्याला पाहायला मिळालं ऑसिसच्या विरुद्ध. काय जबरदस्त बॅटिंग केली विराट कोहलीनं आणि यशस्वी जयस्वालनं. जबरदस्त बॅटिंग करत टेस्ट क्रिकेटमध्ये रँकिंग नंबर 2 वरती येऊन सध्या तो पोहोचलाय. एकेकाची त्याची देखील स्टोरी खतरनाक राहिली. पाणीपुरी विकत आज भारतीय संघाचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा आणि आपण पाहिलं त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यानं केलेलं काम ते लाजवाब राहिलं. 19 धावा धावफलकावर 1.4चा खेळ झालाय. ऑन स्ट्राईक बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो करण. कवसला आता काढलं बॅकवर्ड पॉइंटला. समोर एक लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत ऑन साईडला 3 लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऋतिक तयार आहे. चांगला बॉल आहे. बॅट अँड पॅड मध्ये खरं तर टाकायचा होता. पहिलं शफल झाले, फॉलो केलं बॅटरला आणि वाईट यॉर्कर आणि चांगली गोलंदाजी ऋतिक करतो. पहिल्या षटकात 9 आले. दुसरं षटक आपण पाहिलं 10 रन्स आतापर्यंत स्कोर कार्ड वरती खरं तर आलेत आणि आता एक सिंगल ऍड होतीये. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा आली होती. अशा 11 रन्स ऋतिकनं खर्च केलेत आणि 20 वरती जाऊन सध्या टीम पोहोचली आहे. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मधील 3 षटकांची मॅच आहे.
पुन्हा एकदा यॉर्कर, काय गोलंदाजी करतो ऋतिक पाटील, अतिशय चांगली तिखट यॉर्कर्स या ठिकाणी पाहायला मिळतात. रनआउटचा धोका, हाय स्टँडर्ड फिल्डिंग साठी ओळखलं जातं. चेंज द गेम वडवली बी ला आणि फलंदाज होतील रन आउट. षटक संपलंय मैदानावरती दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा, 2 बाद अपोलो स्पोर्ट चिंचणी आरोही 11 वडवली ब च्या विरुद्ध 21. स्कोरकार्डवरती आपण पाहताय पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात आलेत पोलीस 12, त्यामुळे 2 ओव्हरमध्ये 21 झालेत. जयेश सगळ्यात स्ट्रॉंग आहे, वेल एज्युकेटेड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ओव्हर नंबर सुरू होती मैदानावरती 3. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती आपल्या टीमला मैदानावरती एक ठणकावून विजय मिळवून दिला. शुभम पाटील का बॅटिंग केली, 9 चेंडू 35, गोलंदाजी करताना 84 जिकडे डिफेंड होतील वाटत नव्हतं. 12 बॉल 31 गरज होती, तिथे शुभमला आणि 8 धावा खर्च करत ऋषीपूरची विकेट काढून सामना वडवली ब आरोही 11ला त्यांना जिंकून दिला. ऑन स्ट्राईक मयूर तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभम ओव्हर द विकेट. मयूर तांबोरेसाठी पहिला बॉल फटका चांगला आहे, कॅप्टन कूल मैदानावरती आलाय आणि पहिल्याच बॉलवरती कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट हा रिप्ले करत असताना पालघर जिल्हा लिटिल मास्टर तांबोरे आणि त्याच्या बॅटमनला 6. पुढे आणलं आणि बॅटचा वार, चेंडू सीमा पार, षटकार. बॉल तयार, हा चांगला बॉल आहे, टप्पा पडलाय, फिरवलाय. स्कोअर कट करायचं की ऑन साइडला खेळायचं, त्यामध्ये वेळ निघून गेला आणि पुनरागमन भरपूर चांगलं राहिलं शुभम पाटीलचं मयूर तांबेच्या विरुद्ध. विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे शुभमला. मंगेश दादा म्हात्रे यांच्याकडनं, ऋषिकेश पाटील यांच्याकडनं आपण ही पारितोषिक पाहता आणि सरकार ग्रुप बदलापूर यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. इथे देखील टप्पा पडलाय, बॉल फिरलाय, अंपायर्सकडे अशाबूत नजरेनं पाहिलं जरूर रन घेण्याचं मानस आहे आणि फलंदाज तिकडे रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. षटकारानंतर सलगचे 2 डॉट बॉल ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. मयूर तांबोरे बाद झालाय. सुरुवात षटकारानं केली तर पलटवार वडवली बट इन द गेम इस नाम में कुछ आ गया. जेव्हा जेव्हा ही टीम मैदानावरती होते चेंज द गेमचा स्वॅग आणि नेहमीच या टीमची एक टॅग लाईन आज कुछ तूफानी करते, प्ले लाईक अ चॅम्पियन. चेंज द गेम वडवली ब 27ला 3, मोठ्या फटक्याची नितांत गरज. बॅटची लागली आहे बाहेरची कडा, डाऊन दी बॉल एसटी रक्षक टिपलाय तिकडे विशालनं झेल आणि अजून एक विकेट या ठिकाणी मिती आहे आणि फलंदाज या ठिकाणी होतात बाद. 27ला 4 टीम ब. सत्तावीसला 4 नवीन फलंदाज मैदानावरती येतो अंकुशला म्हणावं लागेल टीमला मी करेल खुश, कारण 2 बॉलमध्ये कमीत कमी 6 रन्स येणं
फार गरजेचं आहे, जेणेकरून 11-12ची सरासरी मैदानावरती पाहायला मिळेल. रिक्वायर रन रेट जर सेकंड इनिंगमध्ये 10च्या खाली राहत आहे. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. वडवली ब कडे ऋतिक आहे, विशाल आहे, कमलेश आहे, विकास आहे, शुभम सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. चला दोन्ही टीमची कॅप्टन भूमी इलेव्हन मांडा आणि टीम भादवड आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन पाहायचं आहे. भूमी इलेव्हन मंडळ सध्या नाव ऐकलं की त्याच नावासोबत येते दहशत, नावासोबत येतो दबदबा, नावासोबत येतो इतिहास, नावासोबत येतं ठाणे जिल्हा प्रीमियर लीग चौथं पर्व आणि त्या चौथ्या पर्वाची विजेता टीम जगन्नाथ डेव्हलप्स मांडा अर्थातच भूमी इलेव्हन. जगन्नाथ पाटील यांचं संघ स्वागत आहे आपलं आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि ग्रँड वेलकम बदलापूरच्या या नवीन वडवलीच्या मैदानावरती. टीम भादवड आणि मांडाचं शफल झाले. व्हॉट अ बॉल! डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला कम्प्लिटली ब्लॉक करून टाकत असताना इथे रनआउटच्या स्वरूपात बाद कोण झाला त्याची चर्चा मैदानावरती अजूनही सुरू आहे. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट जाईल म्हणजे न्यू बॅटर येतील ते असतील नॉन स्ट्राईकला. धावा थांबले 27. काय गोलंदाज बॉल वरती षटकाला. तदनंतर मैदानावरती लगातारच्या 4 बॉलमध्ये कोणती धाव खर्च की नाहीये आणि 1 विकेट आणि 2 रनआउट अशा प्रकारे गोलंदाजी करताना आणि या ठिकाणी पाहिलंय शुभम पाटीलला. वॉट अ कमबॅक. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन स्ट्रॉंगेस्ट सेट. चला अंकुश थोडं लवकर या बाहेर. अंतिम बॉल मैदानावरती शिल्लक आहे या मॅचचा पहिल्या सत्रातला. 27ला 5 सध्या चित्र चिंचणीचं आपण पाहता आणि हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती आणि काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. लगातारचे 5 बॉल निर्धाव टाकलेत त्यामध्ये 1 विकेट काढली आहे. एकदा टाळ्या नक्की व्हायला हव्या शुभम पाटीलसाठी कारण आजचा दिवस शुभम पाटीलच्या नावावरती. 3 षटकं संपलीत 27 बनलेत. 28 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं. सामन्याला जशी सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव आणि आवाज ऐकूयात बदलापूरचा जो सध्या भरपूर चर्चेत आहे असे बदलापूरचे लोकप्रिय समालोचक राहुल चव्हाण. त्याआधी करूया आपण टॉस. करेश मात्रे उपस्थित झाला. द वॉल ऑफ भादवड आणि भादवड ब विरुद्ध भूमी इलेव्हन मांडा अशी लढाई आहे. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स आणि सामना जसा सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आपण करूयात राहुल चव्हाण सरांचं. धन्यवाद. योगीजी तरे यांचा शुभ सन्मान आपण प्रथमतः करू. तदनंतर टॉस देखील आपण संपन्न करतोय. मी विनंती करेल योगीजी तरे आपण या आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. योगीजी तरे यांना विनंती आहे आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. द वॉल ऑफ भादवड करेश म्हात्रे यांचंही शुभ आगमन झालं. वेलकम. स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयेश राजे यांचं देखील शुभ आगमन झाले. टीम भूमी इलेव्हन मांडा टीमचे ते कॅप्टन आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. जगन्नाथ पाटील आपण आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 27 धावा लगावल्या गेल्या. 28 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आता पाहायला मिळेल. हा शुभ सन्मान योगीजी तरे यांचा मुख्य व्यासपीठावरती होत असताना आणि लगेच आपण टॉस देखील संपन्न करू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. भादवड बनाम मांडा भिवंडी वर्सेस टिटवाळा अशी लढत आता तुम्हाला पाहायला मिळेल. चला आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. 5 ओव्हरची मॅच आणि बदलापूर क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अध्यक्ष आदरणीय श्रीधर दुळे आणि उपाध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी बदलापूरच्या क्रिकेटला भरपूर डेव्हलप केला. नाणेफेकीचा कौल झाला आणि टॉस तिकडे जिंकला. भादवडनं निर्णय गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी स्वीकारला. 5 षटकांची मॅच आणि ऑल द बेस्ट टीम भादवड आणि टीम भूमी इलेव्हन मांडा. स्टे ट्यून विथ अस. जाऊया मॅचकडे. 28चं लक्ष चिंचणी थांबवेल की वडवली बनवेल ऐकूयात राहुल चव्हाण यांच्या आवाजात. धन्यवाद. आणि मोतीलाल शाह सरांचा आपण सन्मान करतोय. मंचकावरती सरांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती MS 11चे सर्व मोतीलाल शाह सरांचा आपण सन्मान या ठिकाणी करतो आणि त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचकावरती येऊन विराजमान व्हावं.
तर आदरणीय संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो. MS11 जाईचे सर्व MS11 जाई असेल, MS11 धाकटी डहाणू सातपाटी असेल, अशा मोठ्या मोठ्या टीमला जे पुरस्कृत करत असतात मोतीलाल शाह यांचा शुभ सन्मान या मंचकावरती आपण करतोय. धन्यवाद आपण आलात. आणि खरं तर आज धाकटी डहाणूला त्यांनी पॅक केलं होतं वरपला, तिकडे धाकटी डहाणू पराभूत झाली आणि तिकडनं लगेचच चिंचणीला सपोर्टसाठी या ठिकाणी ते आले. या पाहूया चिंचणी विश्वास जपते का. ऑल द बेस्ट मयूर तामोरे, ऑल द बेस्ट विशाल पाटील. शो द गुड गेम ऑन क्वालिटी क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर भरपूर वेगाने चेंडू टाकला होता. मयूर तामोरेला पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज झाला. 300 मॅच 28 धाब्याचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती होत असताना मयूर आता सज्ज होतोय. राईट एम्बोर द विकेटनं, समोर विशाल. लेफ्ट एम राऊंड द विकेटने होते. फटका चांगला आहे, कव्हरला घेतला, खेळाडू आहेत. एक सिंगल बॅली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. आणि आता विशाल पाटीलला मैदान सोडावं लागतंय. हा पहिला धक्का टीम वडवली संघाला. शुभागमन झाले. खरं तर बदलापूर विभागातील एक मोठे पॅकर म्हणून त्याची ख्याती आहे. दिनेश यशवंतराव यांचं शुभागमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती मोतीलालजी शाह सर यांचंही शुभागमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. थोडीशी दुखापत आय थिंक जाणवते ऋतिक पाटीलला. लेफ्ट एम राऊंड द विकेटनं खरं तर पहिला बॉल आपण पाहिला डॉट. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, 1 पन्नाचा प्रयत्न फसला, एक सिंगल धाव मिळाली. दुसरीसाठी विशालनं मैदान सोडलंय. फर्स्ट एड बॉक्स घेऊन मैदानाच्या आत जायचं आणि पाणी देखील घेऊन जा. चला पाण्याची मांग करतात, पाणी घेऊन जा. येस, आमचे कुणालजी राजाराम म्हात्रे यासाठी तर ओळखले जातात. कोणत्याही खेळाडूला कधीही जर दुखापत झाली तर नेहमीच सपोर्टिव्ह कामगिरी असते. आणि आता देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेत. कारण चेंज द गेम वडवली टीमवरती भरपूर प्रेम आहे नवीन वडवलीकरांचं. नेहमीच या संघाला मग धनराज म्हात्रे असतील, कुणाल म्हात्रे असतील, राजेश म्हात्रे असतील, मंगेश म्हात्रे असतील, संतोष म्हात्रे, योगेश म्हात्रे बांधत असतात. आणि आज देखील तुम्ही पाहताय आरोळी 11 या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मंगेश म्हात्रे भरपूर खुश आहेत कारण क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. आणि एक बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव आहे. सर्जा आणि सरकार ही जोडी तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला ट्रेंडिंगवरती आहे. वेगाचा बादशाह सर्जा आणि सरकार यांना तुम्ही नेहमीच पाहता. आज देखील शर्यत आहे परंतु मुलीच्या नावाने संघ बांधलाय, त्यामुळे उपस्थित आहेत आमचे मंगेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीनं ऋषिकेश पाटील शिरगाव आणि जय पाटील मानकिवली अशी ही त्रिमूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 28 धाब्याचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. राजेजी साळवी सरांना तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला मैदानाचा आढावा ते घेतात. दुपारच्या जेवणानंतर थोडंसं ते देखील आता वॉर्मअप करत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कल्याण ग्रँड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील साहेबांचा शुभागमन ते आपण मंचावरती या. आपला मनपूर्वक खरं तर TDPLची स्पर्धा गाजवली आहे जगन्नाथ पाटील यांनी. गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख रुपये पटकावलं आहे. जगन्नाथ पाटील साहेब यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. गजानन डेव्हलपर्स उद्योग क्षेत्रावरती तितकंच त्यांचं प्रेम आहे. विनंती आहे नाना आपणास या आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लेफ्ट एम ओव्हर द विकेट मयूर. इथे देखील पुन्हा एकदा वेगाने बीट करतोय. टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल निघून चालला. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक टीमची टोटल 1 धाव धावफलकावरती जोडली आहे. विशाल पाटील बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटील त्याच्या साथीनं ऋतिक पाटीलला तुम्ही पाहताय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतो ना त्यावेळेस तुम्हाला क्षेत्ररक्षकाची डोकेदुखी नेहमीच वाढलेली पाहायला मिळते. कारण प्रत्येक बॉलवरती सातत्याने तुम्हाला क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना चेंज पाहायला मिळते. गोंदस्त यार. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा होती आणि यावेळेस तुम्ही पाहताय जेल निसटलाय की काय
परंतु जेल कोणाचा सोडला, खरं तर त्यांच्या मागे पाहता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते. करण गुलदस्ता यार, इथे लाईन चेक करावी लागेल. लेग स्टिकच्या बाहेर होता चेंडू, भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान यष्ट्यांच्या अगदी आपण पाहिलं लगत हा चेंडू निघून गेला. सबमरीन डिलिव्हरी, त्यामुळेच की काय मयूरने देखील डोक्याला हात लावलं होतं. असं वाटलं होतं की यष्टी ते उद्ध्वस्त होतील, परंतु असं नाही आहे. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडंसं टेन्शन आता मंगेश मात्रे यांना देखील आलं असेल. गुरदस्त यार खोदून काढलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. दरबान एक चेकी सिंगल येते माहिती आहे. स्वागत आहे टीम भूमी 11 मांडा परू यांचं देखील शुभागमन झाले. नाना अभिनंदन. खरं तर TDPL ची स्पर्धा गाजवली आहे. एक मोठं नाव जगन्नाथ पाटील यांचा शुभागमन झाला. विनंती आहे नाना आपण मंचावरती या, आपली जागा आमच्या मनात, आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. गोलंदाज मयूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना 5 चेंडू त्याने टाकलेत आतापर्यंत. 3 धाबा खर्च केला, एक महत्वाचा फरदार बाद केला. शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा. ऋतिक पाटीलला तुम्ही पाहता जो ऑन स्ट्राईक घ्या, कालचा एक बाईक त्याने जिंकली. अर्बा बाटनं खेळलाय, गॅप मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या बाकाच्या बाहेर एक टेपा घेतला, बॉल सीमा पार, चौकार. पण झाले 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ज्यावेळेस बॅटिंग करत होती टीम चिंचणी त्यावेळेस मात्र 9 धावा होत्या पहिल्या डावामध्ये, परंतु आता 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता या मॅचमध्ये आपण जर पाहिलं 12 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज. विनीत सज्ज होतोय षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरती. समोर कमलेश पाटीलला तुम्ही पाहताय जो डावकरी आता एक चांगला खेळाडू आहे, परंतु विशाल पाटीलचं बाद होणं परवडणारं नाही आहे टीम वडवली संघाला. कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय थोडीशी दयनीय परिस्थिती मैदानाच्या टीम वडवली संघाची पाहायला मिळेल. फुलटॉस होता, ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताचा पिसारा फुलवत असताना टीपला जेल, संपला खेळ, परतावा लागेल माघार. एक मोठा धक्का आता लागतोय मैदानाच्या टीम चेंज द गेम. RO 11 वडवली संघाला, फलंदाज बाद. सो मच कुणाल म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहताय भरपूर खुश आहेत. अजून एक धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलक आता पूर्णपणे स्थिरावले 7 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 तुम्हाला बाहेर मिळेल. 3 षटकांची मॅच. खरं तर पहिल्या डाबामध्ये ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती शुभमच्या अगेन्स्ट षटकार आला ना, त्यावेळेस आपण पाहिलं असं वाटलं होतं धावसंख्या भरपूर वेगाने पुढे सरकेल, परंतु तदनंतर 5 बॉल आपण पाहिलं अनिर्धाव फेकत असताना फक्त 6 धाबा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये शुभम पाटीलने एक महत्त्वाची विकेट त्याने संपादित केली आणि आता 28 धाबा इथे तुम्ही आता चेस करत असताना कुठेतरी पिछाडीवरती पडलाय संघ वडवली. परंतु क्षमता या टीमकडे, कोणत्याही क्षणाला तो सामना इथे मात्र टर्न करू शकतो. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं वाकलन संघाला परास्त केलं टीम वडवलीनं. इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉल, टप्पा पडला, आतल्या बाजूला वळण घेतलं, बॉल मात्र निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. सलग आता दुसरा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. खरं तर स्टॅकिंग वरती शुभम पाटील होत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसतोय, टप्पा पडला.
इन स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. घरकन चेंडू वळत घेत असताना निघून चालला असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलग 2 बॉलवरती आता बीट करतोय. एकही धाव खर्च केले नाही आहे. गोलंदाज विनीतला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी मानावी लागेल. परंतु शुभम पाटील असा खेळाडू आहे, कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे. यावेळेस तुम्ही पाहताय त्यांच्या मागे थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होता, त्याने मात्र चेंडूला गॅदर केलं आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आता एक धाव बहाल करण्यात आली आहे. टीमची टोटल या एका धाब्याच्या साथीनं आता पुढे सरकेल 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पंच काहीसा शॅलो मशारा जरूर करतील. दात मागतात यावेळेस मात्र ऋतिक. हा चेंडू वाईट आहे की गाईडलाईनच्या बाहेर पडलाय, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. चला, पंचांनी आता तिसऱ्या पंचाकडे मदत घेतली आहे की हा चेंडू गाडीच्या बाहेर पडलाय का, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. चला, तिसरे पंच यायचं आपण. मुख्य व्यासपीठावरती कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील उपस्थित आहेत. मी विनंती करेल संतोषजी बात्रे साहेबांना आपण जगन्नाथ पाटील यांचा शुभ सन्मान करायचं. मुख्य व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान आपण करू. धनराजजी बात्रे आपल्या शुभ हस्ते आपण, कुणालजी मात्रे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करा. जगन्नाथ पाटील यांचा संतोषजी मात्रे साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. जगन्नाथ पाटील यांना तुम्ही पाहताय खरं तर TDPLची स्पर्धा गाजवली. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गजानन डेव्हलपर्स पांडा या टीमनं जिंकलं. खरं तर नानाचं स्वप्न होतं ती स्पर्धा जिंकण्याचे, आणि ते स्वप्न पूर्ण देखील झालं. व्हाईट बॉल. हा इशारा आता पंचाचा पोहोचलाय. अनिलजी म्हात्रे यांचाही शुभागमन झालंय, त्यांचाही आपण शुभ सन्मान करतोय. अनिल म्हात्रे यांना विनंती करेल आपण या आपला शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. गोलंदाज विनीत. बिग हिट ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला. खडे खडे बॉल चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका षटकार. चौदा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा आता थोडंसं मागड तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा फक्त आणि फक्त होत्या 7 धावा होत्या, आणि आतापर्यंत 3 चेंडूवरती 7 धावा खर्च करतोय विनीत. थोडीशी मागडी गोलंदाजी मानावी लागेल. अजूनही 14 धावांची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज विनीत. इथे देखील हा ट्रॅकर, हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्कोर लेग सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार. गगनचुंबी षटकार होतो. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. अजून या बॅचमध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आणि जिंकण्याकरिता 8 धावांची गरज. पालघर जिल्ह्यातून आज चिंचणी संघ दाखल झाला. या बॅचमध्ये खरं तर शेवटचे 5 बॉल पहिल्या डावामध्ये आपण पाहिले जे मात्र निर्धाव आले, आणि आता धावसंख्या काही वेगळी पाहायला मिळाली असती. अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. विनंती आहे टीम चिंचणी 3-6ला 2000 देण्यात येतील. खरं तर मंगेशजी म्हात्रे आणि ऋषिकेश आणि जय
यांच्याकडून तिसऱ्या षटकासाठी आता 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. गोलंदाज पीडित फुलटॉस होता, चांगला फटका पाहायला मिळतो, गॅप मध्ये घेतला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मयूर होत आहे त्यामुळे मिळेल ती फक्त सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना 21 धाबा, अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 7 धाबांची गरज या मॅच मध्ये. विनीत वरती आक्रमण चढवलाय, विनीत धाबा खर्च केला या मॅच मध्ये, आतापर्यंत 14 धाबा खर्च केल्या. गोलंदाज तयार, इथे देखील फटका चांगला, क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार होतो, सामना खुला केलाय ऋतिक पाटील. आता येणारे 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज. मच वडवली टीमचे समर्थक आता डान्स करायला लागलेत, कारण त्यांना माहिती आहे सामना खुला झाला. प्रकाश गावण देखील आहे तिथे गव्हाणे, आणि आमचे राजेश साळवे देखील आता जोडले गेलेत. खरं तर मंगेची मांत्रे यांच्यासोबत ते जोडले गेलेत. राजेश साळवे यांना माहिती आहे वडवली जिंकले तर पूर्ण फुलाची पाकळी मंगेश मांत्रे यांच्याकडून मिळणार आहे, त्यामुळे आता राजेश देखील जोडले गेलेत. एका धाब्याची गरज. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोठं विखुरली, फिंगर रोल केली, टपा पडला, बरदा वेगाने बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजय नरवाणे खरं तर एक छोटा खेळाडू आहे जो वडवले टीमचा खूप मोठा फॅन आहे, त्याच्या देखील शुभेच्छा येतात, त्याचंही मनपूर्वक स्वागत. राजेश साळवे एक 5 मिनिटं आधी कुणाल म्हात्रे यांच्या जोडीला होते, परंतु आता ते मंगेश म्हात्रे यांच्या जोडीला आहेत. सलग 2 बॉल आता इथे निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतील. अमरेला फिल्डिंग सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळते. एक षटकार जर वाचला असता तर या मॅच मध्ये देखील समीकरण आता शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट काही होऊ शकतो. याच मैदानावरती आपण पाहिलं वडवले टीमनं 6 चेंडूमध्ये 31 धावांचा देखील सामना गमावला होता नवपाडा संघाच्या अगेन्स्ट. इथे फटका चांगला आहे, धाबा इथे मिळते चांगल्या, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा सिक्सर येतोय. सामना जिंकलाय टीम आरवी 11 चेंज गेम वडवली बी संघानं. अभिनंदन मंगेश बात्रे आणि टीम, धन्यवाद. तर या मॅचचा मार्ग नो डाऊट पुन्हा एकदा यानं खूप चांगली बॅटिंग केली, खूप चांगली गोलंदाजी केली, तो शुभम पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅचला सुरुवात होईल भूमी 11 मांडा विरोधात भादबड स्पोर्ट्स भादबड या 2 टीमच्या दरम्यान. आणि जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील बदलापूर एक पहाडी आवाज सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद.